लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर तुम्हा सर्वांना भेटून पाहून मला अतिशय आनंद झाला, समाधान झालेला। तुम्ही सर्व माझ्या विजयाचे मानकरी आहात अशी माझी भावना आहे आणि म्हणून ही सभा, हा सत्कार माझ्यासाठी अति महत्त्वाचा आहे। 4 जूनला झालेला लोकसभेचा जो रिझल्ट निकाल आपण ऐकला, मी ऐकला, मी तर काउंटिंगला तिथे उपस्थितच होतो आणि हा विजय मिळाला। मी जरी आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद देत असताना अजूनही काही व्यक्ती आहेत, लोक आहेत, नेते आहेत की त्यांचा या विजयामध्ये वाटा आहे। आमचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण, सन्माननीय उदय सामंत हे तर आहेतच, पण मी लोकसभेला उभं राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब, माननीय नरेंद्र मोदी साहेब, बाळासाहेब खासदाराला बरंच काय वाटतं मला की या ठिकाणी या जिल्ह्याचा विकास कसा करावा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात कसा व्हायला पाहिजे, शहरं कशी हवीत, ग्रामीण भाग कसे हवेत, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कशा हव्यात आणि लोकांचं शहरी आणि ग्रामीण जीवन कसं असावं, सुखी समाधानी, की ज्याला शिवकालीन म्हणायचे, लोक कल्याणकारी राज्य, त्यात आपला रत्नागिरी जिल्हा असला पाहिजे आणि तो करण्यासाठी मी ते खासदार म्हणून आहे। एक तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात, याच्यामध्ये महायुतीच्या 2 पक्षांनी आपल्याला मदत केली, माझ्यासाठी काम केलं, नेत्यांनी केले, कार्यकर्त्यांनी केलं सगळं केलं, नाही केलं सगळ्यांना मी धन्यवाद देतो। मी त्या खाली म्हणालो राजा नाही केलं तर पश्चाताप असेल, अरे कदाचित केलं असतं तर आज विजयाचे मानकरी असतात तुम्ही पण। ही जात मानता कामा नये, तर माणसाला पोट असतं आणि पोटाला जात नसते, तेव्हा जातीचं राजकारण करू नये असं तेव्हा ऐकलं आणि तेव्हा ठरवलं आपणही नाही करायचं, आपणही नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।